तुम्ही सासू सुना मिळून एवढे का हसताय? अगं एक खानदेशी खूप प्रसिद्ध रविकिरण महाराज आहेत, खूप कॉमेडी आहेत. तो मम्मी तू तर मोबाईल वर बघते. हे महाराज आपल्या मालेगावात येत आहे. हो, सावित्री आई प्रतिष्ठान डायमंड मिल संमेश्वर मालेगाव. चला मग लवकरच या 2 जानेवारीला रविकिरण महाराजांच्या कीर्तनाला. नमे तो सोने गमे, ज्याच्या अंगी नम्रता त्याच्याजवळ भगवंत नक्कीच असेल. नम्रता जरुरी आहे आणि नम्र जो माणूस राहिला ना त्यांना बोलता फायदा रास. 2-5 मिनिटं बोलसू पण महिला माताशे लवकर समजे. बाबा लोकेश लेवी समजे, तरुणच ना काहीच ना डोकावर तर जाईल पण समजणं ते समजा. नम्रता ज्यानं धारण केली त्याचा काय फायदा असतो समजा. माया हो गहू कापणीवर आहे, गहू कापणीवर आहे आणि गहू कापणीवर असताना कोणाच्या तरी लग्न आहे आणि तुम्ही 2-4 दिन लगीनले चालना घ्या. 2-4 दिवस नंतर उन्हात गहू कापाना पडेल होता. आता वावर मा जावा नंतर गहू उंबी माय खाल पडील अस का पडीन ते उंबी सकट पडस म्हणजे दुसऱ्यांदा आपले उचलता आहेस. बरोबर आहे ना. उंबी सकट पडस. किती नम्र आहे पडत ना तरी बी उचलता या साखी उंबी उचली म्हणजे तिले चोर म्हणजे गहू अख्खा आत्मा पडस. नम्र आहे. मग तो नम्र आहे त्याचा नम्रतेचा फायदा किती असतो लक्षपूर्वक ऐका. जर मनमायले कोरडाई बनवणी शे ते गवले पाणी मा भिजाडस. कितला दिन 3 दिन 4 दिन नाही का पाणी मा भिजाडस. पाणी माय काढा का त्याला वाटी टाकस. वाटीशी त्यानं चिकपून आई पांडा मा ठेवस. काही काही बाया असल्या असं वाटत ना पांढरे शुभ्र येवाल पाहिजे कुरडाई मनीषी. बाकीने बाया बरं टाकीच होता होतीस. बाकीने बाया म्हणतो महाराज का पुला बनाव माझ्या पांढऱ्या शुभ्र आल्या पाहिजे म्हणून परत सुद्धा टाकतीस. बाकीने बाया कुरडाई बनवतात आणि त्याला ठेवताना सुद्धा इतकं व्यवस्थित ठेवतात की काकडा पडायला नको पाहिजे. कारण गहू नम्र म्हणून त्याची इज्जत आहे आणि जो नम्र असतो का त्याची इज्जत होते बरं का. लक्षपूर्वक ऐका. गहू नम्र आहे त्याने आण सोड नाही म्हणशील त्याने इज्जत होईनी. आणि चला ते उडीदच कडे वावर मग उडीद पैरेल्यात आणि उडीद तोडाना प्रसंग आहे आणि कोणीतरी जवळना नातेवाईक समजा व्याईज मरी घ्या बुवा महाराज ती जात तीच राहत व्याई. प्रत्येक पुन्हा व्याईज बुवा समजा व्याई मरी घ्या आणि दशक्रिया विधी पर्यंत तुमल्या तडेच थांबणं पडणं. 10 दिवस ती दशक्रिया विधी करी उन्हात आणि दशक्रिया विधी करानंतर उन्हात तुम्ही वावर मा तुमले उडीद निशंग हा किसा सापडस का बहिणी. हा ते तडतड तवाय अंग टाकी दे कारण ती उगरी राहत आणि उग्रातच आज राहत. हा ते कोणीच नाही ना तसा. ज्याने नम्रता धारण केली का त्याचा फायदा. गहू नम्र म्हणून त्याची इज्जत आहे. 4-4 दिन पाणी मंडी राहिली मन माय रोज आणतोय त्या गहूसनं. त्या उग्रा रास उडीत याला तुम्ही कितना दिन पाणी मा भिजाडतस. त्याला पाणी मा टाका का लगेच बाहेर काढशील का तू दर्शन तू काय अंगो आणा लायक ना नाही. उग्रास ना भावच नाही इज्जतच नाही द्यायले. पाणी माय काढा का लगेच बाहेर टाकस मन माय दाबावर टाकस द्याले. चक्कीवाला सांगत भाऊ याला बैली टाकरे जरासा पण उडीत बी इथला बेकार रास ना. चक्कीवर बैलेवर सुद्धा बाकी ना इथला उग्र उडीत राहताना तरी बी काही पाठ सोडतच नाही. उडीतच ना सांग राहिलो मी तुम्ही लिशात अंगूर उडी काही इथला उग्र राहतच तरी काही पाठ सोडतात नाही. पण त्या उग्र असले ना मनमाय बरोबर लाईन लावत चक्कीवाला टाया बसू दिना नाही ना मग घर इन गाव लावस त्याने बोलले. हा त्या उग्रा ना तसा झाला राहतो बहिणीवर त्याला घर इन गाव लावस मनमाय. आणि मग ती दाय चांगली वहिनी का चक्कीवाला सांगत भाऊ इतर दळण दळस ना त्यापेक्षा चांगलं कशीच नाही दळ रे. मग इथलं बारीक दळलेस मनमाय मग ते पीठ मळायला बसस. उडीत ना पीठ मळायला बसस. गहू न पीठ बाजरीनं पीठ दादरनं पीठ लगेच मळायचं.
उडीदनं पीठ लगेच मळावंस का बहिणी सोड मायाचं अजिबात नाही. ते इथलं उग्र इथला नालायक राहत मनमाय त्याला मळाल पडत तरी बी असं वाकडं तिकडं मग मनमाय अंदाज लावत आणि वाकडं तिकडं वैर आहे नाही घर मग काय शिकाव नाही. मग गली म्हणा 4 दांडगा बोलावून अंगण मग कुठंच त्याले बोलले फक्त उघरा म्हणा ते गली म्हणा 4 दांडगा बोलावत करून पोरे भाऊ अवघर मग आवराने राहणार अवघर मग वाकणार तिकडावर कुठे जरा मग तो भाऊ गली मग कुठंच त्याले तरी सुद्धा काही उघरा इथला बेकार राहतो कुटायलवर बी शिकत नाही. मग मनमा विचार करत याले गलीमा चेंदा तरी बी टाळ्या पद्धतीने राहिला. मग मनमा शेवटला पर्याय एकच करत काय करत दोरा लेस आणि त्या दोरा त्याला फाशी लाईन मारत लाट्या बनवतस ना तुम्ही हा मग त्याला फाशी लाईन मारत मग उघडच ना तसा झालं होतं. पण माझे नाथ बाबा ज्यांना शांती ब्रह्मपद प्राप्त झालं ते नाथ बाबा ऐका ना काही लोकांना तो भावच पचत नव्हता. नाथबाबांना शांती ब्रह्मपद प्राप्त झालं काही लोकांना पचत नव्हतं. एका येवणाऱ्या नाथबाबाच्या अंगावर तुंकलं 108 वेळेस तुंकलं. माझ्या नाथबाबांनी वरती सुद्धा नाही बघितलं. त्या येवणाला लाज वाटली त्या येवणाला लाज वाटली येऊन नाथबाबांचे पाय धरतोय. नाथबाबा किती शांती हो तुमच्या अंगी किती शांती 108 वेळेस तुंकल्याच्या नंतर वरती सुद्धा नाही बघितलं म्हणले एवढी शांती आहे. गावात चर्चा झाली पण तरी सुद्धा काही किडा पाडणारच ना किडा पडीत राहतात. खरंच तेवढा शांत आहे का नाथबाबा नाथबाबा खरंच तेवढे शांत आहेत का. मग गावात मीटिंग भरवली सभा भरवली आणि त्याच्यात एकानं विडा उचलला की नाथबाबांना राग आणून दाखवतो. त्यानं विडा उचलला नाथबाबांना राग आला पाहिजे म्हणून. आता नाथबाबांच्या घरी गेला महाराज पायात चप्पल सकट घरात शिरला. नाथबाबांना काही झालं तरी राग आला पाहिजे हे प्रयत्न होते त्याचे. पायात चप्पल सकट घरात शिरला. नाथबाबांनी राग करण्यापेक्षा नाथबाबांनी त्यांच्या स्वतःच्या पत्नीला सांगितलं म्हणले गिरजी ऐक ना अगं आपल्याकडे कोणीतरी अतिथी आलेला आहे आणि शास्त्र सांगतोय अतिथी देवो भव. आपल्याकडे येणारा अतिथी आपल्यासाठी भगवंत असतो आणि त्या भगवंताची सेवा करणं आपल्या दासांचं काम आहे. आलेल्या अतिथीला काहीतरी स्वयंपाक लाव त्याला जीव घालावं लागणार आहे. चप्पल घालून गेलेला देवाऱ्यापर्यंत चप्पल घालून गेला. राग आला पाहिजे नाथबाबांना पण बघा ना नाथबाबा किती शांत आहेत. उलटा का पत्नीला जेवण बनवायला सांगितलं. पत्नी जेवण बनवत्या कारण आपल्या हिंदू धर्मामध्ये ना बाबा अतिथी देवो भव ही संस्कृती आहे. अतिथी देवो भव ही आपली संस्कृती आहे. पण अतिथी सुद्धा तसाच असला पाहिजे बरं. अतिथी तसा समजदार पाहिजे मन भाषा आबरूदार पाहिजे. कारण आपला जुना लोकेशने म्हण होती पाहुणा पैकीतला दिनना चांगला रास. पहिला दिनना पाहुणा दुसरा दिनना पै तिसरा दिनले राई यातून लाज कधी घे. आबरूदार माणूस जास्त राहो नाही. हा खरंच काहीतरी अडचण शरीराला काहीतरी व्याधी आहे आणि जवळ डॉक्टर आहे दवाखाना आहे म्हणून तुम्हाला नातेवाईकांकडे जर राहावं लागत असेल तर अजिबात मी म्हणणार नाही राहू नका म्हणून. जर खरंच संकट आहे तर महिना 2 महिन्याने 4 महिने राहिले तरी नो प्रॉब्लेम अडचण नाही आहे. पण बाकीना नेता एक पाहुणी बॅग भरली ना आणि वेळीन गावले जाई बटना व्याई म्हणे का व्याई कथा होतात काय नाही म्हणे कपाशा कुपाशा कांदा कुंदा बटा आवरा ये वावरे खाली होई घ्या असं वाटणं व्याईन घर 8-15 दिन राही ओ बानट सुरूच ना व्याईन घर 8-15 दिन राहणार. काही काम आहे काही नियोजन आहे मग बरोबर आहे का नाही. प्रमाण ठेवू प्रमाण. आणि तुमले बी सांगत बहिणीसवर आज ना कीर्तनकार म्हणीशने अजिबात ऐका नाही. मी प्रत्येक कीर्तन मग सांगत सगळ्या तरुण बहिणीसले आज ना कीर्तनकार नाही शे तुम्हाला भाऊशे. लग्न व्हानंतर जर आपलं संसार सुखना होईल जर संकट असेल तर अडचण नाही. पण जर नवरा सुखीटी राहणार सासू सासरा येतात आणि घर मग थोडंफार भांडाल भांड टोका थोडंफार जर काय होईना ना नवरा चांगला आहे ना मस्त राहिले सासरमा बाकीने पाहिजे सासरमा बट आनंद राहत. पण माहेर मावण्यात का आता 3 दिन होण्यात का नवराला फोन करते नाही हा को 2-4 दिन राही जाऊ पण लग्न
झाल्याच्या नंतर मुलीनं सासरमध्ये किती राहायला पाहिजे माहितीये का? म्हणजे ज्या बायांच्या संसारात जर काही दुःख असेल तर काय अडचण नाही, पण जर सुखा सासरमा बड्या गोष्टीचं सुख भेटणार ना, ती बाईनी सासरमा फक्त एक रातना मुक्काम करू, एक रातना मुक्काम. आपला बडा कान देश ना, ज्यात नाडे काना देश ना लोक येत ना, आपल्याकडे देवीना उत्सव वस कानबाई माताना. कानबाई माता कितला दिन बटस? एकच रातना मुक्काम रास, एकच रातना मुक्काम रास, पण अख्खा गाव मग गाजा वाजा. बरोबर आहे ना? एकच रातना मुक्काम कानबाई मायना, पण अख्खा गाव मग गाजा वाजा रास. आणि तसं अंडेर बेटीना रातना मुक्काम पाहिजे. रातना मुक्काम आली अंडेर आहे ना, दुसरा काका सांग वय रे दीदीला बोलाव रे, वय रे दीदीला नाश्ता बोलाव रे, वय रे दीदीला चहा बोलाव रे. अख्खी गली मा दीदी 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 दीदी. हा, आणि बाकीने बाया इथल्या मायर मारा ती बघा चालता चालता लात मारी बट्टीस. का म्हणजे मला लात माय माहित आहे, म्हणजे ध्यान नाही हो माय, ध्यान नाही. तू चांगली कोण चाळीन दीदीने ना लग्न नंतर रातना मुक्काम चांगला. पाहुणा पै सुद्धा आबरूदार पाहिजे. पहिला दिन ना पाहुणा, दुसरा दिन ना पै, तिसरा दिनले राहील यातून लाच कधी गई. पण काय काय इथला नेता तेल राहत एक पाहुणा घ्या रावाले. आणि ते परिवार मध्ये दोन नवरा बायको त्या म्हणे पाहुणा हे सेवा करणं पडीन. पहिला दिनले पाहुणचार, दुसरा दिनले पाहुणचार, तिसरा दिनले पाहुणचार, चौथा दिनले पाचवा दिन उगी घ्या. नवराला बाई सांगायला लागले म्हणे काव माय हाव जाय राय ना म्हणे, यांनी काय मस्त चुरण निघत अंगचा माव म्हणे. काय बी करा पण या काळाने आपला धर्मात आंबूत जाईल म्हणे. नवरा म्हणे शांत बस, तू काहीच बोलू नको, मला मी त्याला तोंडवर बोलता यावं नाही जाय असं, पण मी बना पद्धत मा करसू म्हणे. कसं? तू टेन्शन घेऊ नको, मी बरोबर करसू. फक्त तू काय कर, किचन रूम मा गई का नुसता भांडा उपट. किचन रूम मा जाईन भांडा उपट, आणि किचन रूम मा एक गादीनी गडी गडी टीदी जो म्हणे, गादीनी गडी अशी टीदीने. आता ना कोपराला भांडा उपटी राहील ती. पाहुण्यांसंगे घरना मालक बसेल होता, मांडास ना आवाज होना घरना मालक उठीन किचन रूम मा होना. एवढी काठी लई होना, गादीवर सपा सप मारे. गादीला आता मारेन बाई, आता ना कोपराला आराय मारे. ओ माय नका ना, ओ माय मी मरी जाऊ ना. पाहुणाला असं वाटणं आपला मुळे दांगडो घुसता निघावो म्हणे. पाहुणा पै घ्या आव बा उन्हा हॉल मध्ये कसते पाहुणा पत्ता नाही. बाई म्हणे दे कसं खोटं खोटं मार पाहुणा पै घ्या. बाई म्हणे मायगो मी बी काय मजा ना खोटं खोटं रणू पाहुणा पै घ्या. पाहुणा सांगा वाटे सांगे मी बी कसं बया बया जायला नाटक करू म्हणे. भोजन दिलं पाहिजे. नाथबाबांनी पत्नीला सांगितलं गिरजे मोठ्याच लेकरू आलंय काहीतरी स्वयंपाकाला लाव म्हणले. गिरजाईने स्वयंपाक लावला. अतिथी जेवायला बसला आणि जेवण करत असताना त्याच्या लक्षात आलं अरे आपण इथं आलतो कशासाठी? नाथबाबांना राग आला पाहिजे तेवढ्यासाठी आलतो ना. नाथबाबांना राग आला पाहिजे नाही तर नाथबाबा आपल्याला जीव घालता. मग आपण लोकांना सांगायचं काय बाहेर जाऊ? मग आता नाथबाबांना राग कसा येईल? नाथबाबांच्या पत्नी जीव वाढत होत्या. हा भाऊ जेवण करता करता उठला आणि नाथबाबांच्या पत्नीच्या पाठीवर जाऊन बसला. आता मला सांगा कसं वातावरण असं होत्या घराचं? महिला माता तुम्हाला विचारणार नाही, इकडे पुरुष मंडळींना विचारेल. समजा आपल्याकडे कोणीतरी अतिथी येईल, कोणीतरी पाहुणा येईल आणि आपण त्याला जेवण सांगेले. तो पाहुणा जेवणले बसेले, जेवणले बसेले. आवाज थोडा कमी करा त्याचा, थोडा. पाहुणा जेवणले बसेले आणि जेवता जेवता आपली बायको जेवण वाढ राहिली आणि तो पाहुणा खाता खाता आपली बायकोन पाठवर कुदी बटना. कस काय वातावरण राहील? हा मी तुमले विचार आहे नो पडा लग्न जायला ना तुमना. तुम्ही असा ब्रह्मचारी सारखा देखील ना, तुमले लगीनच समजत नाही बा. लगीन लगीन बाबा लगीन. मला असं वाटतं त्या काहीच बोली राहिला तर मी का साधू मठवर कीर्तन कर राहिलो. आपल्याकडे कोणीतरी अतिथी आलेला आणि तो जेवायला बसलेला आहे. आपली पत्नी जेव वाढत्या
आणि तो जेवताना उठला आणि बायकोच्या पाठीवर बसला, कसं वातावरण राहील बाबा आपल्या घरातलं? आपण त्या पाहुण्याला बरं करणार हा? हो, असा बायकोन पाठवर जर बसला ना, आपण त्याला एक बुका मुका कटणार झुक म्हणतो. पण माझ्या नातबाबांनी सांगितलं पत्नीला, गिरजे मोठ्याचं लेकरू त्या पाठीवर बसले, त्याला पडू देऊ नकोस, नाही तर लेकराला लागेल म्हणले. किती शांती असेल हो. पत्नी सुद्धा तेवढी समजदार. पत्नीनं सांगितलं, धनी ओ स्वामी ऐका ना, मी पण माया, लेकर वाढवलेत, लेकर वागवलेत, लेकराला पडू देत नाही म्हणले, तुम्ही काळजी घेऊ नका, मी पण एक माया. संत जेवढे शांत होते तेवढ्याच पत्नी सुद्धा समजदार होती त्यांची. आणि तुम्हाला सांगू का पुरुष मंडळी, मी प्रत्येक कीर्तनात विनोदामध्ये महिला मातांना खूप बोलून घेतो. बिचारे तरी हसून हसून घेतात ते आणि सगळं मम म्हणले तेच म्हणा बोलले. पण आज मला त्याशी खरी बाजू मांडानीशे. या बहिणीशी जर ठरावं ना ते तुम्ही इज्जत वाढवू शकतीस, आणि त्याशी जर ठरावं ना ते तुम्ही जिरवू बी शकतीस. हा, तुम्ही जर प्रेम केलं तर पत्नी लक्ष्मी आ, तुम्ही जर प्रेम केलं तर पत्नी लक्ष्मी आ, आणि तुम्ही जर रिकामाचा आया करा ते मग ती कालिका बनायला वेळ लागत नाही. नाथबाबा शांत होते, त्यांना पत्नी सुद्धा तेवढी समजदार भेटली. म्हणून नाथबाबा, हो, पत्नीचा सपोर्ट असला की माणूस पुढे जातो, पत्नी शिवाय शानपणा नाही. बरोबर आहे ना नामपूरकर दादा? बरोबर आहे ना? बायको शिवाय शानपणा नाही. बाई माणूसनी इज्जत वाढावस, तुमनावर असता खेळशे बरं बहिणी सो. दिवाळीना सीझन मा जर कधी बाहेर गाव जायला पडा, मित्र ये घ्या आणि गाव मा राहणारा मित्रांजोडी जाईन उभा राहिना चौक मा, याने चौक माही फोन करू बायकोले, ए म्हणा का वर्ग मित्र येईल शेतस, फ्लॅटमेट येईल शेतस, असं कर काहीतरी चहा बी बनव, त्यातले गरले राहील. बाईने मित्र येऊन पहिले पाणी ना ग्लास तयार ठेवायला पाहिजे, लगेच चहा, लगेच नाश्ता, आणि नवराला त्या मित्रांना समोरच विचारायला पाहिजे, ए विचारले ना तुम्हाला मित्रासले काही जेवणले बनव का थोडंफार. त्या मित्रात नाही म्हण देतच, फक्त तुम नाव शब्द आहे ना, तुमना नवराने 100 गावेस मग इज्जत वाढायचीस एकच शब्द. कारण त्या मित्र काय बाई होती बो भावड्यानी, अरे त्याने फक्त फोनच करा रे तिथला, मग चहा बी तयार, नाश्ता बी तयार, अहो जेवण नाही, चारी बिचारी मावली काय तकदीरवाला काय बाई भारी भेटेले बो. समजिले हो, बाईमुळे इज्जत वाढणी. आणि नाही ते एखादा भावने आम्ही कीर्तन लिहिलेत मालेगाव मा, गाडी बिगडी गे राही गोत मग कामले सकाळ मग एखादा दको आमले दकीन बायकोल फोन करू, ऐ रवी किरण महाराजनी गाडी खराब होई जायला होती, ते आटे राय जायला होता, चालेल येऊ का? तर काय ती बहिणी फोन मा सांगू, कोणता करत आलेला राहणार तू आखो समजिले यांगर मा का पुन्हा मातेले रे हो.